पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका 4 वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आणि धक्कादायक म्हणजे आरोपीने तिचा मृतदेह हा शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्याचा प्रयत्न केला। ही घटना केवळ अमानवीच नाही तर मुलींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे। नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये। तर भोर तालुक्यातील नसरापूर गावात ही घटना घडली। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजीकडे असलेली 4 वर्षांची नात शुक्रवारी दुपारी घराशेजारी खेळत होती। मात्र खेळता खेळता ती अचानक बेपत्ता झाली। कुटुंबियांनी तात्काळ शोध सुरू केला। गावातही खळबळ उडाली। दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं। यामध्ये एक 65 वर्षीय व्यक्ती त्या मुलीचा हात धरून तिला गोठ्याकडे नेत असल्याचं स्पष्ट दिसून आलं। वासरू दाखवण्याच्या बहाण्याने त्या आरोपीने चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला। यानंतर या गंभीर गुन्ह्याचा पुरावा लपवण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह त्या नराधमाने शेणाच्या ढिगाऱ्याखाली टाकला। जेव्हा गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली तेव्हा त्यांना त्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव भीमराव कांबळे असल्याचं समोर आलं। गावकऱ्यांनी त्याचा शोध घेत त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली। हा आरोपी याआधीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात दोषी ठरला होता। स्वतःच्या नातेवाईकाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली होती आणि त्याच्यावर इतर गुन्ह्यांचीही नोंद आहे। या घटनेनंतर नसरापूर गावात संतापाची लाट उसळली आहे। गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस स्टेशन समोर नेऊन ठेवला आणि मुंबई बंगळूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। महिलांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आमची सुरक्षितता जर सरकार देऊच शकत नसेल तर लाडकी बहीण सारख्या योजना देऊन काय उपयोग असा सवाल उपस्थित केला। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। 15 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। अशा घटना घडल्यानंतर साधारण जे एक इमोशनल जे रिएक्शन जे आहे ते पब्लिक कडून येत आहे। काल सुद्धा अशा प्रकारची एक सिच्युएशन निर्माण झाली होती। त्यामध्ये काही वेळापुरता लोक रस्त्याकडे आले होते। मग त्यांना समजून जाऊन सांगितलं गेलं आहे की आम्हीच तपास करणार आहे। या घटनेचे राजकीय पडसादही उमटलेत। खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेचा निषेध नोंदवलाय। तसेच शासनाने हा खटला फास्ट ट्रॅक वर चालवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। एका 4 वर्षाच्या चिमुकलीचं आयुष्य अशा अमानवी पद्धतीने संपवलं गेलं ही गोष्ट मन सुन्न करणारी आहे। प्रश्न फक्त या एका घटनेचा आहे का की आपल्या संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचा? मुली खरंच सुरक्षित आहेत का? आणि जर नाही तर त्यासाठी जबाबदार कोण? कायद्याची भीती गुन्हेगारांच्या मनात निर्माण होणार तरी कधी? हे प्रश्न वर्षानुवर्षांपासून अनुत्तरितच आहेत।